बोला. सगळे रँकिंग फॅक्टर. हां, मग काय रँकिंग फॅक्टर फॉलो केलेत आपण ते सांगा. कोणते? व्हॉट आर द रँकिंग फॅक्टर ऑफ एस-सी-ओ? असा क्वेशन विचारल्यानंतर काय आन्सर सांगणार तुम्ही? टायटल ॲक्युरेट आहे, हां. हेडिंग. काय काय टायटल ह्या वेबसाईटचं? ते कंट्रोल यू केल्यावरती आतमध्ये दिसतं. परफेक्ट. म्हणजे जसं की आपलं कंट्रोल यू केल्यानंतर म्हणजे URL सोर्समध्ये आपल्याला ते टायटल तुम्हाला दिसेल. ठीक आहे. नंतर H1 टॅग काय टाकलेला आहे? डेटा अनॅलिटिक्स कोर्सेस इन पुणे. कीवर्ड प्रॉमिनन्स काय आहे? पूजा शिंदे. ह्याच्यातला कीवर्ड प्रॉमिनन्स काय आहे? कीवर्ड प्रॉमिनन्स काय आहे? व्हॉट इज कीवर्ड प्रॉमिनन्स? कीवर्ड प्रॉमिनन्स काय आहे सांगा? कीवर्ड प्रॉमिनन्स म्हणजे महत्त्वाचा कीवर्ड जो रँकिंग करायचा आहे. तो कुठं असतो? पॅराग्राफ सुरू झाल्यानंतर पहिल्या 30 वर्डमध्ये असतो. म्हणजे डेटा अनॅलिटिक्स क्लासेस इन पुणे हा कीवर्ड प्रॉमिनन्स आहे. कीवर्ड प्रॉक्सिमिटी तुम्हाला फॉलो करायची. कीवर्ड प्रॉक्सिमिटी म्हणजे काय अभिषेक? कीवर्ड प्रॉमिनन्स सगळ्यांना समजलं म्हणजे महत्त्वाचा. घरामध्ये फादर हा प्रॉमिनन्स असतो. म्हणजे कोणतं पण डिसिजन घ्यायचं असेल, तर पहिल्यांदा कोणाला विचारलं जातं? जो महत्त्वाचा माणूस असतो त्याला विचारलं जातं. सगळ्यांना समजलं? तर कीवर्ड प्रॉमिनन्स त्याला बोलतात. कीवर्ड मॅपिंग म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन टू कीवर्ड. म्हणजे जसं की आता हा एक पॅराग्राफ आहे. कीवर्ड प्रॉमिनन्स, कीवर्ड प्रॉक्सिमिटी. कीवर्ड प्रॉमिनन्स म्हणजे पॅराग्राफमधला पहिला 30 कॅरेक्टरमधला पहिला वर्ड. कीवर्ड डेन्सिटी म्हणजे काय? कीवर्ड डेन्सिटी पर्सेंटेज ऑफ कीवर्ड इन पर्टिक्युलर कंटेंट. त्याला बोलतात कीवर्ड डेन्सिटी. आणि आपला जो रूल्स होता ॲटलीस्ट 50 प्लस आपले काय पाहिजे? ॲटलीस्ट 800 प्लस कंटेंट पाहिजे वर्ड. नंतर युजर फ्रेंडली URL तुमचं पाहिजे. नंतर इथं H1 टॅग आणि हेडलाईन पाहिजे. टायटल आतमध्ये टाकलेलं आहे. H2 टू H4, H6, H6 पर्यंत टॅग आहे. H1 टू H6 टॅग पाहिजे. आणि H1 टॅग एका वेबसाईटमध्ये एकदाच केलं पाहिजे. आय कॅचिंग आणि अट्रॅक्टिव्ह वेबसाईट दिसली पाहिजे. तर आपली वेबसाईट अट्रॅक्टिव्ह दिसते. तर हे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केलेले आहेत. तर मग इथं H1 टॅग टाकलेला आहे. हा हेडलाईन टाकलेला आहे. तर हेडलाईन किती कॅरेक्टरची असते? हेडलाईन किती कॅरेक्टरची असते? 30 to 50. हां? 30 to 50. 30 टू 50 कॅरेक्टरची हेडलाईन असते. बरोबर आहे? तर मग पिक्सेल किती असते त्याचे? मग हे बरोबर आहे का सगळं आपल्याला चेक करायचं? तर हे पिक्सेल कसं चेक करणार? टू द वेब नावाचं आपण टूल यूज करतो. कोणतं टूल यूज करतो आपण? एंटर करेल ना? मेटा लेंथ चेकर पण नावाचं टूल आहे. कोणतं? तर ह्याच्यामध्ये पण तुम्ही काय करू शकतात? चेक करू शकतात. कंपनी नेम काय टाकायचं? NMD प्रायव्हेट लिमिटेड. आणि आपण हेडलाईन काय टाकलंय? टायटल काय टाकलंय? झालं? कसं दिसतंय आपलं? NMD प्रायव्हेट लिमिटेड डेटा अनॅलिटिक्स कोर्सेस इन पुणे. आणि इथं काय करायचं? तुमचं डिस्क्रिप्शन टाकायचं. मग डिस्क्रिप्शन काय आहे आपल्या ह्याचं NMDचं? डिस्क्रिप्शन तुमचं बरोबर आहे का ते चेक करायचं. कंट्रोल यू करा.
इथं डिस्क्रिप्शन दिसतंय. काय आहे डिस्क्रिप्शन? इथे दिसेल तुम्हाला. हे डिस्क्रिप्शनची लेंथ किती आहे? इथं दिसेल. 100% प्लेसमेंट गॅरंटी. हे प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये लिहिलं जातं. कंट्रोल सी. एकशे 18 कॅरेक्टरचं डिस्क्रिप्शन आहे. किती? आपल्याला किती लागतंय? 157 to 168. समजलं? तुमची वेबसाईट कशी दिसती? इथं दिसते. व्ह्यू कसा दिसतोय? हे पण एक टूल आपण काय करतो? यूज करतो चेक करण्यासाठी. टू द वेब जर तुम्हाला करायचं असेल, पिंगडम कशासाठी यूज केलं जातं? स्पीड टेस्ट करण्यासाठी. लोडिंग. लोडिंग टाइम आणि स्पीड चेक करणं. इथं तुम्हाला असे येतं. तर तुम्हाला एक वेबसाईट रँकिंग करण्यासाठी ह्या ज्या गोष्टी तर त्या माहीत आल्या पाहिजे. तुमची वेबसाईट कशी दिसते हे चेक करायचे तर त्यासाठी तुम्ही काय यूज करतात? गुगल स्पीड इनसाइट किंवा जीटी मॅट्रिक्स. गुगल स्पीड इनसाइट किंवा जीटी मॅट्रिक्स. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. हे जर नाही समजलं तर तुमचा आयुष्यात येऊन काय फायदा नाही. आहे का? प्रत्येक पेज तुम्हाला चेक करायचं. इथं लोडिंग टाइम किती आहे? 1.94 सेकंडचा. लोडिंग टाइम कशामुळे वाढतो? इमेजमुळे आणि व्हिडिओमुळे. मग इमेजेस आणि व्हिडिओ तुम्हाला काय करायचे? कम्प्रेस करायचे. त्यासाठी वेगवेगळे प्लगइन यूज केले जातात आणि वेगवेगळे काय यूज केले जातात? टूल यूज करा. मग वेब तुम्हाला काय करायचंय? आता ही इमेज आहे. या इमेजची साईज मी काय करतो? डाउनलोड करतो. सेव्ह इमेज करायचं. झाली सेव्ह इमेज. आकाश घोगरे नावाने इमेज सेव्ह केली JPG मध्ये. मग ह्याची आता साईज वाढलेली तर ही कमी करायची तर इमेज कंप्रेसर यूज करायचं. आणि आपली साईज कमी होते का? साईज कमी होते. क्वालिटी खराब होते का? नाही खराब होत. क्वालिटी ॲज इट इज आहे. सिलेक्ट फाईल करायचं. सगळ्या फाईल जरी तुम्ही एकत्र केल्या, आता ही आकाशची. ह्याच्यामध्ये बघा किती केबीची इमेज आहे? तर हे काय करायचं? सेव्ह करायचं. कम्प्रेस. कम्प्रेस केली. 17% नी मायनस झाले. किती केबी मध्ये होती? 19.7 मध्ये होते. 16. हे मध्ये झाली. क्वालिटी काहीच चेंज नाही झाली. फक्त आणि ही डाउनलोड करायची आणि काय करायचं? वेबसाईटमध्ये पुन्हा टाकायची. सगळ्यांना समजलं? हे जे इमेजेस आपण टाकतो त्याचे साईज खूप जास्त असेल तर लोडिंग टाईम वाढतो. तो कमी केला पाहिजे. लेस दॅन 3 सेकंद जर असेल तरच तुमची वेबसाईट रँकिंग होते. हे बेसिक रूल आहेत. तर हे सगळ्यात महत्त्वाचे रूल आहेत. सगळ्यांना समजलं? काय समजलं? टायटल लागतं, आता ह्याचं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिक्सेल पण. तर टायटलची पिक्सेल किती असते? 40 to 440. 440. डिस्क्रिप्शनची किती असते? 450 to 720. 720. आणि मेटा डिस्क्रिप्शनची किती असते? अप टू 720 to 1080. पण जास्त ॲक्युरेट जर टाकायचं असेल तर 920 पासून तुम्ही कितीपर्यंत टाका? 950 पर्यंत टाका. ह्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो केलेत. मग ह्याच्यामध्ये H1 टॅग कोणता आहे? H2 टॅग कोणता आहे? आपला कॉपीड कंटेंट आहे का? हे सगळं चेक केल्यानंतर तुमची वेबसाईट रँकिंग होते. आपण आता इथं काय करू? नोट्स बनवू आणि ते नोट्स काय करायचे आपल्याला? इम्प्लिमेंट करायच्या प्रॅक्टिकली. मग इथं काय लिहिलं मी? आपल्याला जर डेटा सायन्सचं जर पहिल्यांदा की सगळ्यात इम्पोर्टंट काय असतं? कीवर्ड रिसर्च. सगळ्यात इम्पोर्टंट असतं? कीवर्ड रिसर्च असतात. मग मी इथं टाकतो रँकिंग आज आपलं SEO खतम होईल. बरोबर आहे ना? ऑन पेज रँकिंग फॅक्टर ऑफ SEO. मग हे टाकलं तर किती रँकिंग फॅक्टर आहेत आपले? मोर दॅन
200 आहेत पण आपल्याला सगळे पाहिजेत का? नाही. मग पहिला रँकिंग फॅक्टर टाकला आपण. काय पहिला रँकिंग फॅक्टर? हाय क्वालिटी कंटेंट. दुसरा डिस्क्रिप्शन. तिसरं मेटा. तुम्ही त्याची लेंथ पण सांगा लगेच. नंतर चौथं काय? हेडिंग H1 to H6. H1 टॅग म्हणजेच हेडिंग. टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन याला ब्रॅकेटमध्ये काय करू? नंतर काय इम्पॉर्टंट आहे? H1 to H6 टॅग. झालं? त्याच्यानंतर 5व्या नंबरला काय इम्पॉर्टंट आहे? बोला फास्टमध्ये. URL. Keyword use. युजर फ्रेंडली. URL वाचता आला पाहिजे. पर्सेंटेज वगैरे असेल तर लोकांना समजणार. 6 नंबरचा काय रँकिंग फॅक्टर? 7 नंबरचा काय आहे? बरोबर. इमेज परफेक्ट. ऑप्टिमायझेशन. काय झालं? इमेज ऑप्टिमायझेशन. Content should be unique and more than 800. 800 वर्ड. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा काय मार्केटिंगची डेफिनेशन माहिती पाहिजे. मार्केटिंगची डेफिनेशन काय आहे? क्रिएट केलं पाहिजे. मग तुम्ही पेज एक क्रिएट करणार. कशासाठी? रँकिंग करण्यासाठी. मग पेज क्रिएट करण्यासाठी पहिल्यांदा काय टाकणार तुम्ही? टायटल टाकणार, डिस्क्रिप्शन टाकणार, मेटा डिस्क्रिप्शन टाकणार, H1 to H6 टॅग टाकणार, त्याचा युजर फ्रेंडली URL टाकणार, त्याचा लोडिंग टाइम चेक करणार, त्याच्यामध्ये कंटेंट टाकणार. आधी कंटेंट टाकणार, मग लोडिंग टाइम चेक करणार. समजलं का? आणि तो कंटेंट लिहिताना 800 वर लिहिणार. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय चेक करणार? जो आपण कंटेंट लिहिलेला आहे तो कॉपीड कंटेंट नसला पाहिजे, म्हणजे युनिक कंटेंट पाहिजे. आणि नंतर मग तुम्ही सगळं चेक केल्यानंतर तो काय आहे का, कॉपीड तर आहे का ते चेक करणार. आणि नंतर काय करणार तुम्ही? कीवर्ड रिसर्च करणार. पहिल्यांदा सगळ्यात आधी कीवर्ड रिसर्च करावा लागतो आणि मग नंतरच टायटल, डिस्क्रिप्शन. प्रायमरी कीवर्ड कुठे टाकतो आपण? प्रायमरी सेकंडरी कीवर्ड कुठे टाकतो? Title, description, meta description, user friendly URL, loading time should be less than 3 seconds, content should be unique and more than 800 word. नंतर असतं तुमचं सगळ्यात इम्पॉर्टंट alt tag. त्याला काय बोलतात? alt tag ला इमेज ऑप्टिमायझेशन. नंतर 9 नंबरला जो तुमचा येणार, 9 नंबरला काय बोलतात त्याला? Backlinks, internal linkings. अट्रॅक्टिव्हनेस. वेबसाईट शुड बी अट्रॅक्टिव्ह. 10 नंबरला काय? बोला. कीवर्ड डेन्सिटी. कीवर्ड डेन्सिटी म्हणजे किती असते? 2 to 3%. 11 नंबरला काय सांगितलं तुम्ही? 11 नंबरला वेबसाईटमध्ये फेविकॉन पाहिजे.
वेबसाईटला फेविकॉन असलं पाहिजे. फेविकॉन म्हणजे काय? असा लोगो. म्हणजे जसं आपण इथं गुगलवरती सर्च केलं, काय सर्च केलं? डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणे किंवा NMD प्रायव्हेट लिमिटेड सर्च केल्यानंतर हे कसे लोगो दिसतात? हे लोगो असे असले पाहिजे. समजलं? किंवा आपण जर डायरेक्ट कीवर्ड सर्च केलं डेटा अनालिटिक्स कोर्सेस फीज, तर साईटला कसं दिसतं हे बघा. दिसतंय का सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये फेविकॉन? तर हे जर नसेल तरी पण वेबसाईट तुमची रँकिंग नाही. ह्याला बोलतात फेविकॉन. नंतर 11 नंबर 12 नंबरला काय येणार आहे तुमचं? युजर फ्रेंडली URL लिहिलाय, अल्ट टॅग लिहिलेला आहे, कीवर्ड प्रॉमिनन्स. कीवर्ड 14 नंबरला काय लिहिणार तुम्ही? आता इथं बघा सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय? सिक्युरिटी पण महत्वाची. काय इम्पॉर्टंट आहे? सिक्युरिटी. जर आपण आपल्या वेबसाईटवरती गेलो तर इथं बघा, जर एखादा माणूस पेमेंट करतोय इथून डायरेक्ट आणि जर ते पेमेंटमध्ये फ्रॉड झाला, तर मग ह्या वेबसाईटवरती गेलतो म्हणून फ्रॉड झाला. त्याच्यामुळे काय? ट्रस्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे इथं सिक्युरिटी पाहिजे, म्हणजे SSL सर्टिफिकेट. इथं दिसते कनेक्शन इज सिक्युरिटी. तर ह्याला बोलतात. तुमची जर वेबसाईटला SSL सर्टिफिकेट नसेल तरी पण तुमचा SSL लागतं. SSL म्हणजे सिक्युरिटी सॉकेट लेयर असं त्याचं नाव असतं. SSL सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही 15 नंबरला जर गेलात तर 15 नंबरला काय इम्पॉर्टंट आहे? डोमेन. बरोबर आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट त्यांनी गोष्ट सांगितलं, डोमेन अथॉरिटी. सांगा तुम्ही डोमेन अथॉरिटीची डेफिनेशन येते का तुला? ह्याला कोण देत आहे अथॉरिटी? डोमेन अथॉरिटीची. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे डोमेन अथॉरिटी. नंतर असतं 16 नंबरला पेज अथॉरिटी. त्याला बोलतात PA, पेज अथॉरिटी. तर डोमेन अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी काय असतं हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. सांगा लवकर फास्टमध्ये, एवढा वेळ नाही तुम्हाला. तुम्हाला खेळायला जायचंय, जेवायचंय. ट्रस्ट बिल्ड बिरजू, हा, करण्यासाठी इम्पॉर्टंट. ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी ट्रस्ट बिल्ड इम्पॉर्टंट. करायचा असतो. म्हणजे जर तुम्हाला तुमची वेबसाईट जर रँकिंग करायची असेल, वेबसाईटचं पेज रँकिंग करायचं असेल, तर त्याच्यावरती किती लोक ट्रस्ट ठेवतात ते. मग तुम्ही जर एक आमच्या घरी आलात आणि तुम्हाला आम्ही शिव्या देऊन माघारी लावलं, तर तुम्हाला काय वाटेल? चांगलं वाटेल? हॅलो? नाही, रॉंग नंबर. बोला. तर ट्रस्ट म्हणजे कसं? तुम्हाला ट्रस्ट कसं बसेल? तर एक काहीतरी पॅरामीटर असेल. म्हणजे आपल्या वेबसाईटला लोक आले, मग त्यांना जर चांगलं वाटलं, जास्तीत जास्त टाइम स्पेंड केला, अथॉरिटी पास झाली, तर त्याला लोक जास्त मग कोणते लोक जास्त आल्यावर म्हणजे चांगल्या वेबसाईटमधून रिडायरेक्ट आपल्या वेबसाईटवरती आले तर अथॉरिटी चांगली पास होते. सर, हा, बोला. SSL कसं करायचं आपल्या सिक्युरिटी? हा, सिक्युरिटी लेअर काय? तुम्ही ज्यावेळेस हॅलो? डोमेन घेतात ना, तिथं विचारतात तुम्हाला परचेस करायचंय का सिक्युरिटी शेअर, किंवा जर तुम्हाला कोणाचं ओपन आहे, हा, तर SSL सर्टिफिकेट हा डेव्हलपर लावून देतो तुम्हाला. किंवा मग डोमेन परचेस करतानाच तुम्हाला तिथं ऑप्शन येतं की तुम्हाला डोमेन प्रोटेक्शन लावायचंय का. तर ते नसेल तरी डोमेन प्रोटेक्शन घेतलं तर डेव्हलपर तुम्हाला SSL सर्टिफिकेट लावून घेतो. म्हणजे घर बांधल्यानंतर तुम्हाला कुलूप बाजारातून आणावं लागतं. बरोबर आहे ना? मग तसं आहे. वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये होईल. उद्यापासून तुमचं वेबसाईट डेव्हलपमेंटचं लेक्चर चालू असेल तर 2 टाईम आहेत आपल्याकडे. एक तर 10:30 ते 11:30, दुसरं 11:30 ते 12:30 किंवा 12 ते 1 चालेल तुम्हाला. कोणता लेक्चर तुम्हाला ओके? ओंकार जाधव. कोणता? 10:30. किती? 10:30. 10:30 सर, 10:30. 10:30 ते 11:30 ठेवायचं. बिरजू, मंगेश. नाही सर, 11:30. सर, 11:30.
बरं ठीक आहे, आपण 11:30 ते 12:30 उद्यापासून वेबसाईट डेव्हलपमेंटचं लेक्चर ठेवू आणि आज जे शिकलोय ते तिथे तुम्हाला वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे. हे सगळे रूल तुम्हाला लिहून दिलेत, सगळ्यांना समजतील? समजतील का? का डोक्यावर गेले? कुठं लिहित होतो आपण? हॅलो, हा संकेत. हो हो, भेटेल. आ, भेटेल ना. एकदा ऑफिसमध्ये येता का? हो, ठीक. हां. 16 पेज अथॉरिटी. 17 काय? आता तुम्हाला सगळं सांगितलं ना मी. पेज अथॉरिटी म्हणजे काय आणि डोमेन अथॉरिटी म्हणजे काय हे राहिलं होतं आपलं. डोमेन अथॉरिटी म्हणजे हे कोण देत आहे अथॉरिटी? तर म्हणजे जसं माझ्या ऑफिसला नरेंद्र मोदी आला, तर लोकांचा ट्रस्ट माझ्यावर बसेल. का? कारण नरेंद्र मोदी ह्याच्या ऑफिसला येतो म्हणजे हो खूप चांगला माणूस दिसतोय किंवा डेंजर माणूस दिसतोय. लोकं भरोसा ठेवतील. जसं की मोठ्या-मोठ्या कंपनीचं काय असतं, ब्रँड अँबॅसेडर खूप मोठे-मोठे घेतात ते का? ट्रस्टसाठी. बरोबर आहे. शाहरुख खान ॲडव्हर्टाइजमेंट करतो म्हणजे ट्रस्टेड आहे. तर तसंच की आपल्या वेबसाईटवरती कोणते लोक येतात त्याच्यावरती डोमेन अथॉरिटी असते. तर डोमेन अथॉरिटी म्हणजे काय? हाऊ वेल वेबसाईट वर्किंग ऑन सर्च इंजिन. आपली वेबसाईट कशी वर्क करते, कशी चालते, कशावरती? सर्च इंजिन रिझल्ट पेजवरती. त्याच्यावरती मोज काय देतो? स्कोर देतो. किती देतो? 0 to 100. म्हणजे एक Amazon नावाची कंपनी आहे. ती त्यांना स्कोर देते. मोज स्कोर देतो. किती? मोज ही कंपनी कोणाची आहे? Amazonची. तर मोज स्कोर देतो. किती देतो? 0 to Googleने त्यांना ते काम असाइन दिलेलं आहे. म्हणजे सपोज तुम्ही एक जर पेपर दिला, तर पेपरमध्ये मार्क देण्याचं काम कोणाचं असतं? सरांचं असतं. तसं तुमच्या वेबसाईटला स्कोर देण्याचं काम कोणाचं आहे? मोजचं आहे. आणि मोज कोणाचं आहे? Amazonचं. तर मोज कितीपर्यंत स्कोर देतो? 0 to 10 देईल का 0 to 100 देईल? 0 to 100 देईल. 100 चांगलं का 0 चांगलं? 100 चांगलं. मग डोमेन अथॉरिटीची वेबसाईट डेफिनेशन समजली का? हाऊ वेल पर्टिक्युलर वेबसाईट वर्किंग ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज मोज गिव्ह स्कोर 0 to 100. मोज स्कोर चेक करायचा असेल तर मोजबार नावाचं टूल यूज करायचं. पेज अथॉरिटी म्हणजे काय? हाऊ वेल पर्टिक्युलर पेज. मग हे तर एका वेबसाईटमधलं एखादंच पेज चांगलं जर परफॉर्मन्स करत असेल, तर ते एकाच स्कोरला जसं की आपली वेबसाईट आहे, त्याचा डोमेन अथॉरिटी 3 आहे आणि आपलं जे डेटा सायन्स, डेटा अनालिसिसचं पेज आहे, त्याचा 55-26 पेज अथॉरिटी. मग तुमचं पेज जरी चांगलं परफॉर्मन्स केलं, तर पेज पण ना. तर मग डोमेन अथॉरिटी जर चांगली असेल, पेज अथॉरिटी चांगली असेल, तर लवकर वेबसाईट रँकिंग होते. सगळ्यांना समजलं? पेज अथॉरिटीची डेफिनेशन सांगा, निकिता. How well particular page working on search engine result page most give score 0 to 100. आपलं एखाद्या वेबसाईटचं पेज कसं परफॉर्मन्स करतंय सर्च इंजिन रिझल्ट पेजवर, त्याच्यावरती मोज त्यांना 0 to 100 मध्ये स्कोर देतो. त्याला बोलतात पेज अथॉरिटी. डोमेन अथॉरिटी म्हणजे काय? हॅलो, हॅलो. हां, बोला. नाही, रॉंग नंबर आहे. नवनाथ दरेकर. हां, बोला ना. काय काम आहे तुमचं? नाही, आपल्याला कॉम्प्युटर वगैरे नाही, कोणतेच काहीच लागत नाही सर. सॉरी. हां, बोला.
डोमेन अथॉरिटी म्हणजे हाऊ वेल पर्टिक्युलर म्हणजे सगळ्या पेजचं एक कॉमन स्कोअर केला जातो. हाऊ वेल इंडियन टीम वर्किंग त्याला काय बोलतात इंडियन टीम आणि प्रत्येक एखादा परफॉर्मन्स एकाच प्लेअरने चांगला केला तर त्या प्लेयरला त्याची अथॉरिटी दिली जाते. तसंच ते पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी सगळ्यांना समजलं. कोणाला काय धक्काबुक्की करायची गरज आहे का? एवढे रँकिंग फॅक्टर तुम्ही लक्षात ठेवा आणि ते तिथं इम्प्लिमेंट करा. ठीक आहे. अजून काय राहिलंय का? नाही. तर मग तुम्हाला काय करायचंय 404 एरर आणि हे सांगायचं. ह्याच्यानंतर असती 404 एरर. नंतर असते 301 8व्या नंबरला काय आहे? 301 आणि त्याच्यानंतर 19 नंबरला असते 301 झालं आणि नंतर असतं 302. समजलं? 301 म्हणजे परमनंट एरर आणि 302 म्हणजे टेम्पररी. टेम्पररी एरर म्हणजे काय? जर सपोज मी पिंपरीवरून इथे शिवाजीनगरला येतोय आणि इथं जर मध्ये जर काय काम चालू असेल रस्त्याचं, तर ते काय करतात बायपासने रस्ता काढून देतात. म्हणजे काय? जर आपल्या वेबसाईटमध्ये जर काय काम चालू असेल आणि तर मग इथं ओपन होत नसेल, तर त्याला दुसऱ्या पेजवरती रिडायरेक्ट करणे. रिडायरेक्शन 301 म्हणजे काय? परमनंट. 302 म्हणजे काय? टेम्पररी म्हणजे काही टायमासाठीच आहे. मग तर ते जर एरर टाकलं तर Googleच्या स्क्रॉलरला किंवा बूटला वाटतं, की ही आत्ता काहीतरी काम आहे. जर तुम्ही काय केलं, लोकांना सांगितलंच नाही आणि लोकही आले, तर सगळी गर्दी होईल. त्यांना रस्ता पण नाही. परत माघारी जाऊन परत त्यांना दुसऱ्या रस्त्याने जावं लागेल. तसं वेबसाईट युजर आल्यानंतर त्याला डिरेक्शन देणं आपलं काम असतं. हे जर दिलं तर आपल्याला चांगला अथॉरिटी भेटतो. म्हणून 301 म्हणजे परमनंट का टेम्पररी? परमनंट आणि 302 म्हणजे काय? टेम्पररी. मग तुम्हाला 1 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी काही काम चालणार असेल तर तुम्ही टेम्पररी द्या. पण जर तुम्हाला परमनंट करायचं असेल तर परमनंट पण रिडायरेक्शन करू शकतात. 404 कधी? जर आता तुमचं सर्व्हर डाऊन आहे, तुमची वेबसाईट बंद ठेवायची तर 404 तुम्ही खूप साऱ्या वेबसाईटवरती किंवा URL चुकीचा टाकला. चुकीचं जर म्हणजे येस राहिला तर तुमच्या वेबसाईटमध्ये ऑटोमॅटिकली आता इथं सपोज बघा हा NMDचा डी राहिला आणि आता आपण एंटर केला तर दिस इज कांट बी रीच. इथं 404 एरर आला असता तर त्याला अजून बेटर वाटलं असतं. लोकांना समजलं असतं आपल्याकडून काय. हा त्याच्यावरती नाही आला तो लावला पाहिजे. ठीक आहे. सगळ्यांना समजलं कोणाला काय चुकत आहे? मंगेश, नागेश, दिवटे, बिवटे सगळ्यांना समजलं. ठीक आहे. आता प्रॅक्टिकल पाहायचं आपल्याला हे आता जर मला जर सिनेक्राफ्टच्या किंवा NMD इन्फोटेकच्या वेबसाईटचं आपल्याला काय करायचंय? SEO करायचंय. तर आपण कसं SEO करणार? तर Googleवरती जाणार आणि जी वेबसाईट आहे तर त्याच्यामध्ये www डॉट काय टाकणार? द डिजिटल NMD.com म्हणजे ज्या वेबसाईटचं SEO करायचं त्या वेबसाईट नाव टाकायचं, स्लॅश टाकायचं, WP-admin टाकायचं आणि एंटर करायचं. केलं का एंटर? झालं. तर इथं तुम्हाला युजर नेम टाकायचं. युजर नेम काय आहे? NMD प्रायव्हेट लिमिटेड आणि याचा पासवर्ड टाकायचा. निवनाथ @#2717. पासवर्ड चुकीचा आहे. मग तो पासवर्ड तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हॅलो. हा म्हणलं ते NMDचं वर्डप्रेसचं काय हो? युजर द डिजिटल NMD डॅश WP डॅश लॉग इन केल्यानंतर NMDPVT@gmail.com युजर नेम आहे. पासवर्ड काय आहे? पासवर्ड सर लॉग इन ह्याच्यातून करा ना, गोष्टींजर मधनं करा ना. त्याचा पासवर्ड आपण असं सेट नाही केलेला.
होस्टिंगच्या मधनं वर्डप्रेस ऍडमिनला जायचं. हो होईल ना ते. बघा बरं Hosting एकदा. नका लॉगिन मला करा. NMD इन्फोटेकचं सांगा. नाही, सगळ्या वेबसाईट आपण तसंच करतो. असं वर्डप्रेसचं काय पासवर्ड ठेवणार नाही आपण केलं बरं तर. ठीक. हो. हा. काय करायचं तुम्हाला, एक तर तुमच्याकडे लॉग इन असेल, पासवर्ड नसेल तर डायरेक्ट काय करायचं, होस्टिंगर टाकायचं. होस्टिंगमध्ये द्या. आणि इथं काय करायचं, लॉग इन करायचं. इथं काय करायचं, लॉग इन करायचं. लॉग इन विथ गुगल करायचं. कंटिन्यू करा. होस्टिंजर काय आहे, ह्याच्यावरती आपण एक स्पेस खरेदी केलाय. म्हणजे काय, आपल्या वेबसाईटच्या सगळ्या इमेजेस वगैरे जेवढा पण डेटा येतोय तो तिथं स्टोअर होत आहे. ठीक आहे. ह्या वेबसाईट आहेत सगळ्या. पिनोव्या, चंद्रमा दिसते, सेंटोसा मूवी, मोसी. इथं डॅशबोर्ड वरती गेलो आपण. इथे दिसते कनेक्शन सिक्युअर आहे. तुम्हाला ट्रान्सफर डोमेन करायचं आहे. सगळे ते वेबसाईट किती बनवलेले आहेत आपण इथे दिसतील तुम्हाला. वेबसाईट लिस्ट दिसते का, वेबसाईट लिस्ट. एवढ्या वेबसाईट आतापर्यंत आपण बनवलेल्या आहेत. हे नुसते 10च दिसतात. तुम्ही जर नेक्स्ट मध्ये केला तर इथे 25 पण दिसतील. तर ह्या सगळ्या वेबसाईट आपण बनवल्यात आणि एकाच ह्याला टाकलेल्या आहेत. WP ऍडमिन. हे जे आता जे दिसतंय ना इथं, हे नॉट वर्किंग आहे. जे वर्किंग मध्ये नाहीत ना ते तुम्हाला दिसतंय. केवी फायनान्सेस वगैरे हे डोमेन रिन्यू करायला सांगताय. NMD फिल्म प्रोडक्शन वगैरे. आणि जे ऑलरेडी आहेत ना, हे काय NMD इन्फोटेक वगैरे. तर ह्यांचं काय ऑलरेडी वेबसाईट आहे. दिसते ना वेबसाईट. डोमेन चेंज करू शकतो, डिलीट पण करू शकतो. टूलमध्ये काय, फाईल मॅनेजर, डेटाबेस, ॲनालिटिक्स. इथून आपल्याला DNS1 ची सेटिंग करावं लागेल. सिंपल लँग्वेजमध्ये तुम्हाला जर शिकवलं तर मी ग्रुपमध्ये काय करतो, याचा युजर नेम आणि पासवर्ड ठेवतो. काय लिहायचं आपल्याला, वेबसाईट क्रेडेन्शियल.
आता ह्याचं काय करतो, ग्रुपमध्ये मी तुम्हाला टाकतो. एक तर तुम्ही काय करायचं, अशा पद्धतीने ओपन करा नेम सर्व्हर, किंवा मी काय करतो, डायरेक्ट इथं मेल ओपन करतो आणि माझे युजर नेम आणि पासवर्ड मेलला पण येतं आणि आता मेल पण करून देतो. ह्या 2 पद्धतीने ओपन करायचे तुम्हाला. ही वेबसाईट आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला टायटल आणि डिस्क्रिप्शन टाकायचं आहे. मी माझा ईमेल आय डी ओपन करतो. ईमेल आय डी कुठे आहे? इथे. इथं बघा काय टाकलंय मी, हे URL. आपल्याला जर एखादी वेबसाईट जर ओपन करायची असेल, त्याला काय करायचं, स्लॅश द्यायचा आहे. काय करणार तुम्ही, फक्त स्लॅश. डोमेनचं नाव टाकायचं wp-admin. एंटर केलं. सर्व्हिसेस आहे. हा वेबसाईट चुकीचं आहे का? चेंज केलाय त्यांनी परत, अजून आहे माझ्याकडे. मे बी त्याच्यामुळे होत असेल. नाही होत. काय नाव आहे, NMD. काहीतरी चुकतंय आपलं. कशाचं? हा, कुठं, कशा जागेवर? ई नाही होत. आपल्याला क्रेडेन्शियल नसेल तर काय चेंज करता येणार, कारण आपण ऑन पेज SEO पाहतोय.
अकाउंट मध्ये पण आहे. होस्टिंग जर आहे का होस्टिंग? एवढे डोमेन एक्सपायर झालेत NMD फिल्म प्रोडक्शन आणि ते. बरं झालं आपल्याला इथं दिसलं नाही तर हे ऑटो रिन्युअल झालं असतं आणि पैसे पण हे झालं असतं. NMD ची वेबसाईट दिसते का कुठं तुम्हाला? ठीक आहे, मी एक काम करतो त्यांच्याकडून डिटेल्स घेतो. युजर एजंट त्यानंतरच मग तुम्हाला पण समजेल या गोष्टी. नाही, ह्याच्यावरती क्लिक केल्यावर तर डायरेक्ट आता हे जे पाठवले त्यांनी ग्रुपमध्ये युजर नेम आणि पासवर्ड. बघा बरं, हे मी तुम्हाला पाठवतो ग्रुपमध्ये. हे लॉग इन होतंय का तेवढं चेक करा. हॅलो. हा, म्हणलं नाही होत ते. नाही होत म्हणलं त्याच्यामध्ये.
होम वरती गेल्यानंतर कुठं जायचंय? हा हा नाही, इथं प्रोटेक्टिव्ह NMD इंटिरियर स्टुडिओ .in आहे. इथं मला हे दिसतंय म्हणजे स्टेटस दिसतंय आणि हे दिसतंय. सगळे जे डोमेन आहेत ना रिन्युअलचे आहेत ना, ऑटो रिन्युअल ते स्टॉप करा ना ऑटो रिन्युअल. फक्त द डिजिटल NMDचा ऑटो रिन्युअल राहू द्या. कुठे? वेब वेबसाईटमध्येच गेलो होतो. वेबसाईट लिस्टमध्येच गेलो. हं. वेबसाईट लिस्टमध्ये गेल्यानंतर आपली NMDची नाही दिसत. इथं NMD एक मी कोणती तरी ओपन करतो. NMDची तर दिसेनाच ना. ठीक आहे. कुठं? 24व्या नंबरला आहे का? हां, सगळ्यात खाली. हां, बरोबर आहे. हां, दिसलं म्हणजे. ते मला वेबसाईटच दिसत नव्हती. चालेल. हं, हं. हो, हो. ठीक. सापडलं. ही वेबसाईट आपल्याला आधी दिसतच नव्हती WP ॲडमिनची. काय करायचंय तुम्हाला डायरेक्ट लॉग इन करायचं होस्टिंजरमधून. तुमच्या ईमेल आयडीने मी डायरेक्ट लॉग इन विथ केला आणि इथं लॉग इन केल्यानंतर इथं एवढे वेबसाईट बनवलेत. आता इथं टूल आहे. इथं टूल आहे, इथं टूल आहे. ह्यांचं टूल का दिसतंय? कारण ही जी वेबसाईट आहे, ही PHP टाकावं लागेल आपल्याला त्याच्यामध्ये. आता इथं बघा, ही जी केवी फायनान्सची वेबसाईट आहे किंवा लाईट आयडियाची वेबसाईट आहे. इथं बघा, जेपी श्रॉफ ग्रुपची. ह्याच्यावरती क्लिक केलं तर काय ओपन होणार आहे आपलं? जसं मी तुम्हाला टाकून दाखवत होतो ना, युजर डॅश एजंट. काय करायचं? द jpshroff.com/wp-admin झालं का हे? WP-admin हे ओपन होणार तुमचं साईट. सगळ्यांना समजलं का? आपण NMDच्या वेबसाईटवरती जाऊ आधी. इथे NMDची वेबसाईट आहे खाली. WP-admin वरती आपण क्लिक करू. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचंय? टायटल आणि डिस्क्रिप्शन टाकण्यासाठी आपण एवढ्या गोष्टी करत होतो, तेवढा वेळ करत होतो. तर मग आपण काय करणार? पहिल्यांदा आपल्याला प्लगइन ॲड करायचं. कोणतं प्लगइन ॲड करायचं? Yoast SEOचं प्लगइन ॲड करायचं. मग तुम्हाला कुठं जायचं? प्लगइन्स दिसतात का तुम्हाला कुठे? इथं प्लगइन्स वरती जायचं. काय करायचं? प्लगइन्स. आता तुम्हाला असा क्वेश्चन विचारतो की प्लगइन्स कोणते SEO साठी यूज केले जातात? तर ॲड प्लगइन मध्ये जायचं. ऑल इन वन SEO आणि दुसरं कोणतं आहे? रँक मॅथ आणि दुसरं काय आहे? Yoast SEO. YOUST Yoast. तुम्ही टाकलं तर तुम्हाला हे देते. इन्स्टॉल नाव वरती करायचं आणि इन्स्टॉल केलं की तुम्हाला ते प्लगइन ॲड होईल. प्लगइन जर ॲड झालं डायरेक्ट नेक्स्ट स्टेप कुठं जायची? तुम्हाला टायटल आणि डिस्क्रिप्शन लिहायची. मग आता काय करायचं? पेजेस वरती आपल्याला कोणत्या पेजेसचं टायटल आणि डिस्क्रिप्शन लिहायचंय? पेजेसमध्ये. नवीन जर पेज क्रिएट करायचं असेल तर ॲड पेजमध्ये जायचं आणि जर इथून तुम्हाला पेजेस ऑल पेजेसमध्ये गेलात तर तुम्हाला सगळे पेजेस दिसतील. त्याच्यामध्ये बघा 404 पेज दिसतंय, अबाउट अस पेज दिसतंय. जेवढे पण पेजेस दिसतील त्याच्यामध्ये तुम्हाला चेंज करायचं. डेटा अनॅलिटिक क्लासेस इन पुणे इथं दिसतंय. तर इथं तुम्हाला एडिट दिसतंय आणि क्विक एडिट दिसतंय. तर इथं मध्ये एडिटमध्ये जायचं. तुम्हाला काय करायला शिकवतोय मी? SEO करायला शिकवतोय. झालं? चेंज करायचंय.
चेंज करा. आता इथं बघा EOS-TSU आपण ऍड केलं होतं. तर फोकस कीवर्ड कोणता आहे? डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणे. नंतर इथं बघा कसं दिसतंय. आता मला टायटल आणि डिस्क्रिप्शन टाकायचंय. डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणेचे मला काय करायचंय? काढून टाकायचंय. डेटा अनालिटिक्स विथ काय टाकलं? डेटा अनालिटिक्स कोर्सेस विथ जेनी आहे का? त्याचा स्लग म्हणजे युजर फ्रेंडली URL काय टाकायचा आहे? डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणे. तुम्हाला जर इन दिल्ली करायचंय, इन मुंबई करायचंय किंवा एवढंच ठेवायचंय, एवढं काढा. आणि डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणे, जॉईन NMD प्रायव्हेट लिमिटेड, एक्सपर्ट लीड कोर्सेस हे जर टाकायचं असेल तर ते पण टाका. इथं काय करा? डेटा अनालिटिक्स क्लासेस, डेटा अनालिटिक्स JNAI क्लासेस इन पुणे, JNAI डिप्लोमा. गॅरंटीची स्पेलिंग बरोबर आहे का? ठीक आहे, एवढं टाका. एवढं टाकल्यानंतर सेव्ह करायचं. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट काय? टायटल आणि डिस्क्रिप्शन टाकणं. कसं ओपन करायचं सगळ्यांना समजलं? समजते का सगळ्यांना? होस्टिंग मधून आहे. मी ह्याच्यात पासवर्ड बघतोय एकदा. अनिलच्या ह्याच्यात असेल. ठीक आहे, आपल्याला नाही सापडत त्याचा URL आहे ते. काय करू आपण? तुम्हाला जसं JP Swaropचं मी ओपन करून दाखवतो. काय करायचं? JP Swaropची आहे का वेबसाईट? JP Swarop फाउंडेशन दिसते. आणि ह्याला काय करायचं? डॅश करायचं आणि WP डॅश ऍडमिन एंटर केलं. झालं. डायरेक्ट ओपन झालं का? त्याच्यात युजर नेम आणि पासवर्ड. आता आपल्याला काय करायचं आहे? त्याचं SEO करायचं. कोणत्या पेजचा करायचा? पेजवरती जा. पेजवरती गेल्यानंतर इथं काय आहे? एवढे कॉन्टॅक्टचं पेज आहे, ट्रस्टचं आहे, JP Swaropचं. कुठं जाणार तुम्ही? क्विक एडिटरमध्ये. आता ह्याला जर तुम्हाला प्लगइन ऍड करायचं तर तुम्ही काय करणार? पहिल्यांदा प्लगइनवरती जाणार. कुठे आहे? प्लगइन्समध्ये. इन्स्टॉल न्यू प्लगइन्समध्ये. मग इथं जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे प्लगइनचं नाव. कोणतं प्लगइन सर्च करायचं तुम्हाला? SE
एसयूचे प्लगइन तिथं तुम्हाला आले का. ऑल इन वन एसयू पण आहे, डिॲक्टिवेट आहे आणि डिॲक्टिवेट. दोन ऑल इन वन एसयू पण आहे आणि हे पण आहे. ऑलरेडी आहेत म्हणून ते आलं नाही. योस्ट एसयू टाकलं तरी येणार नाही. ह्याच्या व्यतिरिक्त कोणतं 301 रिडायरेक्शन करायचं असेल, 301 जर टाकलं प्लगइन एंटर केलं, आलेले. आलं का. इन्स्टॉल नाव इन्स्टॉल करायचं रिडायरेक्शन 301 इन्स्टॉल नाव इन्स्टॉल होतं आणि ते ॲक्टिवेट करायचं. सगळ्यांना समजलं. म्हणजे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला काय आहे, फक्त प्लग इन जॉईन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, ॲक्टिवेट इथं क्लिक करायचं. ॲक्टिवेट वरती प्लग इन कसं ॲड करायचं, इन्स्टॉल असतं नाव, इन्स्टॉल करायचं, झालं ॲक्टिवेट. आता ह्याचं तुम्हाला मॅनेज रिडायरेक्शन झालं. कुठून कसं रिडायरेक्ट करायचं आहे ते पण तुम्हाला समजेल. टायटल अँड डिस्क्रिप्शन टाकता येईल का. करण शिंदे, अभिषेक. तुम्हाला फक्त टायटल एवढं सिम्पल आहे का, योस्ट एसईओ ओपन करायचं, त्याच्यामध्ये टायटल पेजवर वरती नवीन पेज क्रिएट करायचं असेल तर ते आता उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगतो. ठीक आहे, थँक्यू.